नमस्कार मंडळी, मी सौ योजनगंधा जोशी सेंटर स्पॉटमध्ये आपले स्वागत करत आहे. आज आपण गीत रामायणातील 7वे गीत म्हणजेच रामजन्मानंतर माता कौसल्येचे जे भाव आहेत ते या गीताच्या माध्यमातून ऐकणार आहोत. गीताचे बोल आहेत, सावळा ग रामचंद्र. श्रीरामांच्या जन्माचे हे गीत अयोध्येची प्रजा श्रीराम आता मोठे होऊ लागले, रांगू लागले, बोबडे बोबडे बोलू लागले तरी तितक्याच आनंदाने गात आहे. श्रीरामांच्या पाठोपाठ त्यांचे 3 अनुजही माता सुमित्रा आणि माता कैकेयीच्या पोटी जन्मास आलेले आहेत. अयोध्येच्या राजभवनामध्ये सुखाला आता सीमाच उरलेली नाही. संपूर्ण प्रासाद या 4 चिमण्या पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेलेला आहे. संपूर्ण प्रासाद त्यांच्यासोबत बोबडे बोबडे बोल बोलू लागलेला आहे आणि माता कौसल्या आपल्या लाडक्या रामाबद्दल अत्यंत प्रेमाने आपल्या भगिनी समजलेल्या सौतींजवळ सांगत आहे, सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो. कौसल्या ही महाराणी आहे. वास्तविक पाहता तिच्या हाताखाली तिची आणि तिच्या बाळाची म्हणजेच बालरामांची सेवा करण्यासाठी अनेक दासदासी आहेत. पण आपल्या लेकराचे सर्व काही करण्यात मातेला जो आनंद मिळतो त्या आनंदाची अनुभूती केवळ ती माताच जाणू शकते. म्हणूनच इतक्या दासदासी जवळ असूनही आपल्या चिमण्या रामाला न्हाऊ घालण्यापासून त्याला झोपवण्यापर्यंत सर्व काही माता कौसल्या स्वतः करते. हे करताना ती आपल्या सवतींना सांगते की माझा बाळ राम हा रंगाने जरी सावळा आहे तरीही लोभस आहे. तो माझ्या मांडीवर बसून न्हातो, मी त्याला न्हाऊ घालते. हा माझ्यासाठी परम भाग्याचा क्षण आहे. आणि आश्चर्य म्हणजे त्याला न्हाऊ घातलेलं जे पाणी आहे ते साधं सुधं पाणी नाही, तर त्या पाण्यालाही अष्टगंधांचा सुवास आहे. हे अष्टगंधयुक्त पाणी जेव्हा पुढे वाहत जाते त्यावेळी त्यात उगवणारी कमळेही निळ्या रंगाची आहेत. जणू माझ्या रामाच्या देहाचाच निळा रंग त्यांनी घेतलेला आहे आणि त्या अष्टगंधांचा सुवासही त्यांनी धारण केलेला आहे असेच वाटते. खरं तर माझा राम हेही एक निळे कमळच आहे. या माझ्या निळ्या कमळाचा रंग आणि सुवासही सृष्टीतल्या त्या कमळांनी घेतलेला आहे की काय असेच मला वाटत राहते. श्रीरामरूपी हे निळे कमळ आणि त्याचाच गंध रंग लेवून उमललेली त्याच्या स्पर्शाने पावन झालेल्या जळातील कमळे किती सुंदर चित्र अगदी डोळ्यांसमोर उभे राहत आहे ना. कल्पना ही खरंच किती सुंदर केली आहे बघा. आणि या कल्पनेची प्रत्यक्ष अनुभूती घेत आहे ती माता कौसल्या. अतिशय वात्सल्याने ती पुढे सांगत आहे की सावळा ग रामचंद्र माझ्या हातांनी जेवतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हातांनी जेवतो. उरलेल्या घासांसाठी थवा राघूंचा थांबतो. उरलेल्या घासांसाठी थवा राघूंचा थांबतो. प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा अवतार असलेले प्रभू श्रीराम बालरूपामध्ये दशरथ राजा आणि कौसल्या राणीच्या राजभवनामध्ये नांदत आहेत. आपल्या बाललीलांनी सर्वांना मोहवून टाकत आहेत. माता कौसल्या अत्यंतिक प्रेमाने त्याला न्हाऊ घालते, जेवू घालते. इतर बालकांप्रमाणे श्रीराम आपल्या बाललीलांनी संपूर्ण प्रासाद डोक्यावर घेत आहेत. माता कौसल्या आपल्या चिमण्या रामाला घास भरवण्यासाठी प्रासादभर त्याच्या मागे मागे फिरत आहे. हे चित्र खरंच किती विलोभनीय आहे ना.
श्रीराम जेव्हा जेवतात तेव्हा त्यांच्या उरलेल्या घासांसाठीही राघूंचा थवा इथे थांबत आहे. श्रीरामांच्या मुखाला स्पर्श होऊन उरलेले अन्न म्हणजे साक्षात अमृतच नाही का? आणि ते अमृत ग्रहण करण्यासाठी श्रीरामांप्रमाणेच गोड गोड बोलण्यासाठी, त्यांच्या मुखातील उष्टे घास खाण्यासाठी प्रत्यक्ष राघूंचा थवा इथे थांबत आहे. खरंच किती सुंदर वर्णन गदिमांनी आपल्या या काव्यातून केलेले आहे. रघुवंशात जन्मास आलेल्या राघवांच्या मुखातील उष्टे घास खाण्यासाठी राघूंचा थवाही थांबत आहे. वास्तविक पाहता आपल्या बाळाला छान बोलता यावे यासाठी राघूंनी चाखलेली उष्टी केलेली फळे खाऊ घातली जातात. पण इथे श्रीरामांच्या मुखाचा स्पर्श झालेले अमृतरूपी घास खाण्यासाठी राघू जमत आहेत. ही कल्पनाच किती सुंदर आहे. आपल्या बाळाचे कौतुक करताना माता कौसल्या पुढे सांगत आहे की, सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. किती किती छान वर्णन केलेले आहे की सावळा रामचंद्र मंचकावर झोपतो त्यावेळेस त्याची लोभस गोजीरवाणी सावळी पण तरीही मनाला भुरळ पाडणारी अशी बालछबी पाहून आकाशातला चंद्रही मोहून जातो. त्यालाही या बालरामाच्या सौंदर्याची भुरळ पडते आणि पृथ्वीवर अवतरलेला हा दुसरा चंद्र पाहून आकाशीचा तो चंद्रही क्षणभर मनातून लाजतो आणि लपून लपून या रामचंद्राकडे पाहत राहतो. लहान मुले मुळातच निरागस असतात. कशीही असली तरी ती गोडच दिसतात आणि झोपल्यावर तर तो निरागसपणा अजूनच सुंदर वाटतो. इथे तर प्रत्यक्ष रामप्रभू बालरूपात रत्नमंचकी झोपलेले आहेत. त्यांची सावळीच तनू, ते लोभस निरागस रूप किती गोड दिसत असेल नाही का? आणि याचे सुंदर वर्णन गदिमा आपल्या काव्यातून असे काही करतात की जणू काही प्रत्यक्ष राम आपल्या समोर निजलेले आहेत आणि आभाळीचा चंद्रही त्याच्याकडे लपून छपून पाहत आहे, मनातल्या मनात लाजत आहे. इतके सुंदर वर्णन करण्याची प्रतिभा ही केवळ गदिमांचीच असू शकते. त्यांनी इतक्या सुंदर शब्दात हे चरित्र काव्यामध्ये गुंफलेले आहे की त्याचे वर्णन करताना जसेच्या तसे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहते आणि आपणही रामायणाचाच एक भाग आहोत असे वाटून जाते. ते पुढे लिहितात की, सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो, सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो, हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो. सावळा रामचंद्र आणि त्याचे 3 अनुज म्हणजेच लहान भाऊ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न सगळेच थोड्या थोड्या फरकाने एकाच वयाचे आहेत. ही 4 भावंडे बालसुलभतेने एकत्र खेळतात, एकमेकांच्यात छान रमतात, एकमेकांवर माया करतात, लटके लटके भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात. त्यांच्या चिमण्या किलबिलाटाने दशरथ राजाचा प्रासाद अक्षरशः भरून गेलेला आहे. या 4 भावंडांमध्ये एकटा राम सावळ्या रंगाचा आहे. बाकीचे 3ही अनुज हे गोऱ्या रंगाचे आहेत. त्यांची गौरकांती एखाद्या शुभ्र हिऱ्याप्रमाणे तेजस्वी आहे. पण या गौरवर्णी हिरकांच्या मेळाव्यात राम मात्र एखाद्या नीलवर्णी हिऱ्यासारखा चमकत आहे. आपले वेगळेपण तो सर्वांच्यात सिद्ध करत आहे आणि याचे सुरेख वर्णन गदिमा करतात. ते म्हणतात, हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो. खरंच अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दात गदिमांनी श्रीरामांच्या या सावळ्या तनूचे वर्णन केलेले आहे. कल्पना करा,
4 हिऱ्यांसम तेजस्वी असे बालक दशरथ राजाच्या राजभवनामध्ये बागडत आहेत. त्यातील शुभ्र हिऱ्यांप्रमाणे गोरेपान आणि एक नीलवर्णी पण तितकाच दैदिप्यमान वेगळाच असा बालराम किती देखणे दृश्य असेल नाही का? राम हा बालपणापासूनच समजूतदार आहे, प्रेमळ आहे. आपल्या लहान भावंडांना तो समजून घेतो आणि त्याच्या या समंजस स्वभावाचे कौतुक करताना माता कौसल्येचा ऊर अभिमानाने भरून येत आहे आणि ती म्हणत आहे की सावळा ग रामचंद्र करी भावंडांची प्रीत, सावळा ग रामचंद्र करी भावंडांची प्रीत, थोरा थोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत, थोरा थोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत. कौसल्या माता अभिमानाने सांगत आहे की माझा राम सानच आहे, पण तरीही अत्यंत समजूतदारपणे आपल्या 3ही भावंडांशी तो जमवून घेतो. त्यांच्यावर एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे कोणीही न शिकवता प्रेम करतो, त्यांना जीवापाड जपतो. त्याचा हा प्रेमळ स्वभाव बघून वयाने मोठ्या थोर लोकांनी सुद्धा त्याच्याकडून ही गोष्ट शिकावी की आपल्या लहान भावंडांवर कसे प्रेम करावे, कसे सांभाळून घ्यावे असे माता कौसल्येला वाटते. राम वयाने लहान आहे, पण भावंडांमध्ये तो मोठा आहे. त्यामुळे वडील बंधू या नात्याने आपल्या 3ही अनुजांना तो जीव लावतो, त्यांच्यावर प्रेमाची पखरण घालतो. लहान बाळाला जर ही गोष्ट कळत असेल तर मोठ्यांना का कळू नये? मोठ्यांनीही या बाळरामाची ही बाळरीत अंगीकारावी, मोठ्यांनीही शिकवण माझ्या बाळाकडून शिकावी असे कौसल्येला मोठ्या अभिमानाने वाटते आणि ती म्हणते थोरा थोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत, बाळाची या बाळरीत. किती खरी गोष्ट आहे. जिथे मोठी माणसे स्वतःचा अहंकार जपण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाद घालतात, भांडतात, तिथे श्रीराम वयाने अगदी सान आहेत, अजाण आहेत, तरीही मोठ्या समंजसपणे आपल्या भावंडांसोबत वागतात. ही गोष्ट खरंच किती शिकण्यासारखी आहे. माता कौसल्येला हा सावळा रामचंद्र, त्याचे लोभस नीलवर्णी रूप, तितकाच लढीवाळ स्वभाव आणि समंजसपणा हे सर्व गुण मनाला भुरळ पाडणारे आहेत. कौसल्येला आई म्हणून आपल्या या पुत्राचा सार्थ अभिमान वाटतो, पण त्याचबरोबर आपल्या सवतीच्या पुत्रांनाही, रामाच्या 3 अनुजांनाही ती आपलेच पुत्र मानते. त्यांचेही ती प्रेमाने कौतुक करते. ते करताना ती तितक्याच उत्साहाने सांगत आहे की सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे 3, सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे 3, माझ्या भाग्याच्या श्लोकाचे 4 अखंड चरण, माझ्या भाग्याच्या श्लोकाचे 4 अखंड चरण. माता कौसल्येचे मन किती विशाल आहे बघा, की श्रीरामांबद्दल तिला ममत्व वाटते, यात विशेष नाही. पण त्याचबरोबर आपल्या सवतीच्या मुलांनाही ती तितकाच जीव लावते, त्यांच्यावरही तितकेच प्रेम करते. रामांबरोबरच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 3 पुत्रांनाही ती आपलेच पुत्र मानते आणि स्वतःला नशीबवान समजते की इतके गुणी पुत्र आपल्याला लाभले आहेत. ते चौघेही एकमेकांना अतिशय पूरक आहेत, जणू काही एकाच श्लोकाचे 4 चरण. श्लोकामध्ये जसे एक चरण जरी कमी असेल तरी तो श्लोक पूर्णत्वास जात नाही, तो अर्थपूर्ण होत नाही. तसेच हे 4 भाऊ एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. राम म्हटले की लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे ओघाने येतातच, जसे श्लोकाची पहिली ओळ म्हटली की पुढच्या 3 ओळी आपसुकच येतात, अगदी तसेच. आणि माता कौसल्या म्हणते की हे माझ्या श्लोकाचे, नुसत्या श्लोकाचे नाही तर भाग्याच्या श्लोकाचे 4 अखंड चरण आहेत, ज्यांच्याशिवाय माझे जीवनच अपूर्ण आहे असे ती म्हणते. आधीच्या 4 ओळींमध्ये
आपण श्रीरामांचे आपल्या अनुजांवरील बंधू प्रेम पाहिले आणि या 4 ओळींमध्ये कौसल्येचे मातृप्रेम पाहत आहोत. आपल्या मुलावर प्रेम करणे, त्याला आपल्या काळजाचा तुकडा म्हणणे हे एका आईसाठी नवल नाही, पण दुसऱ्याच्या मुलांवर आपल्या मुलाप्रमाणे जीव टाकणे, त्याला आपले म्हणणे हे म्हणावे तितके सोपे नाही. आणि त्यातल्या त्यात सवतीच्या मुलांना तर नक्कीच सोपे नाही. त्यासाठी खूप मोठे मनच असावे लागते, जे माता कौसल्येजवळ आहे. आणि त्यामुळेच ती आपल्या सवतीच्या मुलांबद्दल मत्सर भाव न ठेवता आईप्रमाणेच निरतिशय प्रेम करते. माता कौसल्येसह माता सुमित्रा, माता कैकेयी यांच्या प्रेमवर्षावात रामांसहित लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न रोजच धावून निघत आहेत. 3 मातांचे मातृप्रेम या 4 भावांना मिळत आहे. आईच्या प्रेमळ शब्दांपुढे, मायेच्या कुशीपुढे जगातील सर्व सुखे कुणीच असतात, नाही का? आणि ही 4 भावंडे या सौख्याचा लाभ रोज घेत आहेत. या मातृसुखाचा अखंड उपभोग घेत मोठी होत आहेत. हळूहळू चालायला शिकत आहेत, बोबडे बोबडे बोलायला शिकत आहेत. त्यांना बोलायला शिकवताना त्यांच्या या 3 मातांसोबत राजा दशरथ तसेच संपूर्ण प्रासाद बोबडं बोबडं बोलत आहे. त्यांचे वर्णन करताना माता कौसल्या सांगते की सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण, सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण, त्यासी करिता संवाद, झाले बोबडे आपण, झालो बोबडे आपण. लहान मुले जेव्हा बोलायला लागतात तेव्हा त्यांचे बोबडे बोल ऐकण्यात सर्वांनाच विलक्षण आनंद वाटतो. बाळाच्या आईबाबांसाठी तर ते बोबडे बोल म्हणजे कुठल्याही वेदांपेक्षा श्रेष्ठ असतात. आपल्या बाळाचे बोबडे बोल म्हणजे साक्षात ईश्वराच्या मुखातून बाहेर पडलेले बोल आहेत असेच आईबाबांना वाटते. ते ऐकण्यातले सौख्य काही निराळेच. आणि इथे प्रत्यक्ष ईश्वराच्याच म्हणजे श्रीराम प्रभूंच्या मुखातील हे बोबडे बोल ऐकताना सर्वांनाच किती आनंद होत असेल. 3ही मातांसह संपूर्ण राजभवन त्यांच्या बोबड्या बोलण्याने कृतार्थ झाला आहे. जो तो रामांशी बोबडे बोबडे बोलत आहे त्याच्याशी त्याच्याच भाषेत बोलणे म्हणजे बोबड्या भाषेत संभाषण करत आहे. आणि हे महाराणी कौसल्या सांगताना म्हणते की त्यासी करिता संवाद, झालो बोबडे आपण, झालो बोबडे आपण. श्रोते हो, रामचंद्रांच्या बोबड्या बोलांनी अयोध्येमध्ये दशरथ राजाचे संपूर्ण राजभवनच बोबडे झालेले आहे. इतके की सहज बोलताना सुद्धा सर्वांचे उच्चार बोबडे येत आहेत. सर्वांना श्रीरामांच्या या बोबड्या बोलाचे कौतुक वाटत आहे. प्रत्येकालाच आपणही श्रीरामांप्रमाणे लहान झालो आहोत असेच वाटत आहे. आणि जो तो त्यांच्याप्रमाणे बोबडे भाषण करत आहे याचे अमाप कौतुक माता कौसल्येला वाटते आणि ती ते कौतुक या 4 ओळीतून व्यक्त करते. ती म्हणते की सावळा ग रामचंद्र करी बोबडे हे घर, सावळा ग रामचंद्र करी बोबडे हे घर, वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार, वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार. माता कौसल्या म्हणते की माझा हा सावळा राम, त्याच्या बालसुलभ हालचाली, त्याचे ते बोबडे बोलणे मनाला इतके भुरळ पाडते की त्याच्याबरोबर जणू काही सारे घरच बोबडे झालेले आहे. वेद म्हणणारे वेदशास्त्र संपन्न विप्र म्हणजेच ब्राह्मण सुद्धा इतके मोहून गेले आहेत की वेदांचे उच्चारण करताना, त्यातील मंत्रांचे पठण करताना होणारे त्यांचे उच्चारही आपोआपच बोबडे होत आहेत. श्रीरामांच्या अस्तित्वाने, त्यांच्या बाललीलांनी सर्वजणच मंत्रमुग्ध होत आहेत. प्रत्येकाला त्या बालरामाचा इतका लळा लागून गेलेला आहे. खरंच किती सुंदर ना. म्हणजे ज्यांनी श्रीरामांच्या या बाललीला पाहिल्या असतील, त्यांचे बोबडे बोल ऐकले असतील, ते खरंच किती भाग्यवान असतील. आपण फक्त गदिमांच्या काव्यरूपी आरशातून ते कल्पनेने अनुभवू शकतो. गदिमांना शतशः नमन यासाठी की गीत रामायणाचा काव्यरूपी आरसा त्यांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेला आहे. आपल्या बोबड्या स्वरांनी सर्वांना भारावून टाकणारा, सर्वांना बोबडे करणारा बालराम जितका समजूतदार आहे
तितकाच बालस्वभावाप्रमाणे कधी कधी हट्टीपणाही करतो. हट्टीपणा नाही केला तर ते बाळ कसले? आणि त्यामुळेच श्रीराम आपल्या बाललीलांनी मधून मधून अनेक बालहट्ट करत आहेत. त्यांचे हट्ट पुरवता पुरवता सर्वांचीच पुरेवाट झालेली आहे. पण या हट्टांचेही माता कौसल्येला कौतुक वाटते. ती सांगते की सावळा ग रामचंद्र चंद्र नभीचा मागतो. सावळा ग रामचंद्र चंद्र नभीचा मागतो. रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो. रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो. बालरामांचे हट्टही इतर बालकांपेक्षा काहीसे वेगळे आहेत. कौसल्येच्या या लाडक्या रामाला नभीचा चंद्रच खेळण्यासाठी हवा आहे. त्यासाठी त्याने हट्ट धरलेला आहे. आकाशातला चंद्र त्याला आणून देणे शक्य आहे का? नाही ना. पण या बाळराजाला हे कितीही वेळा समजावून सांगितले तरी तो काही त्याचा हट्ट सोडायला तयार होत नाही. आणि त्याच्या हट्टापायी सारी रात्र तो जागत राहतो. आकाशातला चंद्र बघून बघून तो आणूनच दे म्हणून मागत राहतो. त्याची समजूत घालता घालता संपूर्ण प्रासाद जागा राहतो. माता कौसल्या, सुमित्रा, कैकई, राजा दशरथ, सर्व सेवक, दास दासी असे सर्वच जण त्याला लाडी गोडी लावून झोपवण्याचा प्रयत्न करतात. पण हा बालराम काही केल्या आपला हट्ट सोडत नाही. नभीचा चंद्रमा मागून रात्रभर हट्ट करणारा बाळ श्रीराम, त्याला झोपवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारा, त्याच्याबरोबर रात्रभर जागणारा दशरथ राजाचा संपूर्ण प्रासाद आणि या प्रसंगाचे तितकेच सुंदर वर्णन करणारे आपल्या सर्वांचे लाडके गदिमा. खरंच किती सुंदर शब्दात गुंफलेला आहे हा प्रसंग. प्रत्येकच आई आपल्या मुलाच्या बाबतीत छान छान स्वप्न पाहत असते. त्याच्या मोठ्या कर्तृत्वासाठी त्याला मनापासून आशीष देत असते. आणि कौसल्या माताही अगदी अशीच आहे. तीही आपल्या बाळरामाच्या भविष्याची छान चित्रे मनाशी रंगवत आहे. ती सांगत आहे की सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण. सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण. मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण. मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण. सावळा रामचंद्र लहानपणीच इतका सद्गुणी आहे, शांत आहे. अजाणतेपणी जर एवढा समजूतदारपणा असेल तर मोठेपणी तो किती गुणवान होईल, किती कर्तृत्ववान होईल. आणि प्रत्येक आईला हेच हवं असतं, आपलं बाळ मोठं व्हावं, त्याने जगात नावलौकिक कमवावा. आपल्या नावाने आपल्या मुलाला ओळखण्यापेक्षा त्याच्या नावाने आपली ओळख असावी, इतकी त्याची कीर्ती मोठी असावी असे आईला वाटते. श्रीरामांचे सर्व सद्गुण पाहून कौसल्येला पूर्ण खात्री आहे की मोठे होऊन श्रीराम एक पुत्र म्हणून, एक राजा म्हणून आणि इतर सर्वच नात्यांनी सर्वांवर खूप प्रेम करतील, सर्वांना सांभाळतील, सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवतील. आणि इतका गुणी कर्तृत्ववान पुत्र हा माझा पुत्र आहे, हा माझा राम आहे हे सांगताना आपला ऊर अभिमानाने भरून येईल, आपले जीवन कृतार्थ होईल असा सार्थ विश्वास माता कौसल्येला आहे. म्हणून ती म्हणते की सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण. मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण. म्हणजे बघा, एका आईच्या मनातील आपल्या पुत्राप्रतीचे भाव किती सुंदरपणे या 4 ओळींमध्येच नव्हे तर संपूर्ण गीतातच गदिमांनी मांडलेले आहेत. देवकृपेचा वरुण ही कल्पनाच किती अप्रतिम आहे बघा, की असा पुत्र, असा राजा या अयोध्येला मिळणार आहे. त्याच्या कर्तृत्वाने तो अयोध्येची, आपल्या आई वडिलांची, आपल्या कुळाची कीर्ती दिगंतात पोहोचवणार आहे. आणि ही देवकृपाच आहे, कारण राम हा स्वतःच ईश्वरी अंश आहे, स्वतः विष्णू भगवान आहे. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ.